ज्या बैठका घेतो ही काय आपली जाहीर सभा नाहीये. मी तुमच्याशी संवाद करायला आलोय की पॅकेजचं झालं काय. तुम्हाला कल्पना असेल की आपण छत्रपती संभाजीनगरात दिवाळीच्या आधी एक मोर्चा काढला होता आणि त्याच सुमारास या सरकारने पॅकेज जाहीर केलं. खरं हे पॅकेज सुद्धा आपल्याला तसं मान्य नाहीये. आहे का मान्य तुम्हाला? आपली मागणी जी आहे ती कर्जमुक्तीची आहे आणि मी शेतकऱ्यांशी जे बोललो त्या शेतकऱ्यांकडनंच मी ही रक्कम जाहीर केली होती की एवढी आवश्यक आहे ती म्हणजे 50,000 रुपये हेक्टरी. बरोबर ना? आता त्याच्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर मिळालेच पाहिजेत. खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा आता माती आणायची कुठून? कारण ज्या विहिरी वगैरे आहेत त्या विहिरी तर पाण्याच्या ऐवजी गाळाने भरलेल्या आहेत. जमीन तर म्हणजे जमिनीवरची माती गेली विहिरीत आणि जमीन पडली उघडी बोडकी. आता राबायचं कसं? आता दादा कुठे तुम्ही जे बोललात तुमची जमीन खरडून गेली, नीटनेटकी करायला किती पैसे आणि किती दिवस लागतील? नाही, आता तुमची जी जमीन गेली एक अंदाज म्हणून पूर्ववत करायची आहे तर किती पैसे लागतील आणि किती वर्ष लागतील? म्हणजे रब्बीचा हंगाम घेऊ शकता का? नाही. किमान 3 वर्ष लागतील ती जमीन खरडून गेलेली पुन्हा सकस करायला. आता एवढं सरकारला कळत नाहीये का? मी शेती या विषयावरती बोलतोच आहे, त्याच्यासाठी आलोय. पण दुसरा जो विषय आहे तो शक्तीपीठ महामार्ग. मला प्रामाणिकपणे सांगा किती जणांना शक्तीपीठ महामार्ग पाहिजे? कोणाचंच काम नाही. कुठे कुठून कुठे जातोय हा? अरे मला वाटलं गुवाहाटी. मग इथून सुटले का थेट पळून तिकडे गद्दार. हे ह्याच्या मागचं काय शक्तीपीठ नाव गोंडस आहे. कसा विरोध करणार? शक्तीपीठ आहे. मग इकडून तिकडून तो असा फिरवतात आणि असं गुंगवतात की विरोध तरी कसा करायचा. पण याच्या मागे जे कारस्थान आहे, आता राहुल तुम्ही जे बोललात की किती 86,000 कोटींनी त्याची सुरुवात होणार. म्हणजे त्याचं पहिली सुरुवात नारळ फुटणार तो 86,000 कोटीवर. मग त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं की हे मला सगळं मुख्यमंत्री झाल्यानंतर कळलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रखडलेले प्रकल्प असतात, ते मुद्दामून रखडवले जातात, त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जातात आणि मग वेळ गेल्यानंतर आता एवढ्या पैशात कसं होणार, हे वाढलं ते वाढलं मग वाढव. मग त्याला म्हणतात सुप्रमा, म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा. आता ही 86,000 कोटींनी जर प्रकल्पाची सुरुवात होणार असेल तर तो जाईल 1.5-2 लाख कोटीवरती. कोणाकडे पैसे जाणार? आणि त्याच्यासाठी सिमेंट जे लागणार आहे ते सिमेंट कुठून आणणार? तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही म्हणजे मी जे बोलतो नीट कृपा करून समजत राहू नका. मी जे बोलतो त्याचा अर्थ आहे. तुम्हाला इकडे रडवट ठेवलेलं आहे. जगायचं कसा प्रश्न पडलाय. आज काय करू, माझं उद्याचं पीक कसं घेऊ, 5 लाखाचं कर्ज कसं फेडू. आणि तिथे मुंबईच्या जवळ कल्याण डोंबिवली नाव ऐकलंय? तिथे काय होतंय आता एक कल्पना आहे तुम्हाला? सगळे नियम धाब्यावर बसवलेत. सगळे केंद्र सरकारने नियम बदलले. ती जमीन द्यायला सुद्धा तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे. पण सगळे नियम बदलले. कशासाठी बदलले, कोणासाठी बदलले? मग तुम्हाला कळेल शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आहे. तर ती जमीन जी आहे ती जमीन दिली गेलेली आहे अदानीला. अदानी नाव ऐकलेत? आता अदानी तिकडे काय करणार आहे? काय सिंदूरची रोपं लावणार आहेत? अदानी तिकडे उघडणार आहेत सिमेंट फॅक्टरी. आलं लक्षात आता तुमच्या? म्हणजे सिमेंट फॅक्टरी कोणाची? यांच्या दोस्ताची. ती तिथल्या स्थानिकांचा विरोध डावलून तिकडे त्यांना नियम सगळे डावलून त्यांना ती फॅक्टरी देणार. म्हणजे आज सगळ्या राज्यभर जी बोंबाबोंब चालले, अजित पवारांच्या पोरासाठी सगळे नियम बदलले, नियम डावलले. इकडे तर सरकार नियम बदलूनच टाकतंय. कोणाचं सरकार? मग तिथे परत सांगतो, तिकडे जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे. इथे मार्ग होऊ नये, जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे. पण अदानी सगळे सब भूमी गोपाल की, तसं सब भूमी अदानी की. हे जे कपाळ करंट सरकार आहे शेतकऱ्यांचं नाही, हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की म्हणून आपलं चांगलं चाललेलं शेतकऱ्यांसाठी मी चालवत असलेलं सरकार यांनी गद्दारी करून का पाडलं? कारण मी असे चाळे यांचे होऊ देत नव्हतो. जी काय कर्जमुक्ती मी तुमची करू शकलो होतो ते थेट तुमच्या हातामध्ये, तुमच्या खात्यात पैसे आले होते की नव्हते एवढं मला सांगा.
आणि ते थेट येत होते. आत्ताचे पॅकेज जाहीर केले, का थेट पैसे येत नाहीत अजून? मुख्यमंत्र्यांनी जे निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. त्याच्या मागे सुद्धा एक गणित आहे, कारण 7-12 कोरा केल्यानंतर तुमचं नावच जाईल. मग चालेल 7-12 कोरा. बरं 7-12 कोरा करणार तर कर्जमुक्ती कधी करणार? आता म्हणतात योग्य वेळ आल्यावरती करू. बरं आता मला काय शेतीतलं कळत नाही बाबा, तुम्ही मला सगळे शेतकरी दार आहेत ना, किती शेतकरी तिकडे? सगळे आहेत. किती जणांच्या डोक्यावर कर्ज आहे? सगळ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. मग मी जी कर्जमुक्ती केली होती मला काय कळत नाही, मी तर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले होते. तुमचं कर्जमुक्त तुम्ही झाला होतात की नव्हतात? आता जे मुख्यमंत्री म्हणतात की आता ते का कर्जमुक्त करत नाहीत, कर्ज माफी, माफिया त्यांचा शब्द आहे, कारण बँकेचा फायदा होईल. आता बँकेचा फायदा म्हणजे बँकेत पैसे न भरता कर्जाचे कर्जमुक्त कसं करणार? आणि आता नाही तर 30 जूनचा त्यांनी मुहूर्त काढलाय. मग आता जर का कर्ज माफ तुम्हाला केलं, त्यांच्या भाषेत माफ, तर बँकेचा फायदा होणार असेल, तर जून मध्ये जर कर्जमुक्त केलं तर बँकांचा फायदा होणार नाही. कसं हे आम्हाला सांगा. पण हाही प्रश्न वेगळा आहे. जून महिन्यापर्यंत बँकांचा तगादा जो शेतकऱ्यांच्या मागे लागलाय, आता तुम्ही बोललात ना 5 लाख रुपये कुठून भरू, 7 लाख रुपये कुठून भरू, हा तगादा काय बँका लावण्याचं थांबवणार आहेत? बरं मग सगळ्यांनी असं ठरवलं जून मध्ये कर्ज माफ होणार आहे, तर कर्ज का परत फेडू? आहे सुटका मिळते? बँक तुम्हाला सांगते हप्ते भरले नाही तरी चालेल, जून मध्ये कर्ज माफ होणार आहे. रब्बीचं कर्ज तुम्हाला नव्याने मिळणार आहे. पुनर्गठन करणार म्हणजे आहे ते डोक्यावर चढणारच आहे. आणि सरकारने एक ओळखले तुम्हाला की हा शेतकरी भोळा आहे, ह्याच्या कोपऱ्याला गुळ लावलं ना का बिचारा त्याचं दुःख तो सोसतो, तो झेलतो, आत्महत्या करेल जास्तीत जास्त, पण सरकारला काय करणार नाही. हा तुमच्याबद्दलचा एक त्यांच्या मनात झालेला एक आत्मविश्वास आहे की हे शेतकरी काहीच करू शकत नाही, जास्तीत जास्त काय करतील, आत्महत्या करतील ना. झालं ना 950 आत्महत्या. जर त्याच वेळेला कर्जमुक्त केलं असतं तर हे 950चे 950 लोक आज आपल्यामध्ये असते. त्या घरच्यांना काय सांगायचं आपण? काय त्यांच्या घरी गेलो कधी तर काय बोलू काय मी त्यांच्याशी? सांत्वन तरी कसं करणार? नुसतं जीवामागून जीव जात आहेत. इथून 4 किलोमीटर वरती एकाने आत्महत्या केली, दुसरी एक आत्महत्या आजच मी पेपरमध्ये वाचली. चंद्रपूर जिल्हा म्हणजे एकदम टोकाचा पूर्व विदर्भातला, तिथल्या राजुरा तालुक्यात एका यशोदा राठोड नावाच्या 68 वर्षाच्या महिलेने आत्महत्या केली. शेतकरी का? बँकेने तगादा लावला. मग या सगळ्यांच्या आत्महत्येचं पाप हे सरकारच्या डोक्यावर टाकायचं की नाही टाकायचं? आत्महत्येसाठी जबाबदार कोणाला धरायचं? जर त्यांनी आधी सांगितलं असतं की आमचं सरकार आलं तरी तुम्हाला कर्ज माफ करणार नाही, तर शेतकऱ्यांनी ठरवलं असतं मत द्यायचं की नाही. पण सगळीकडे जसं परभणीनी एक धमक दाखवली, दोन्ही आमदार आणि खासदार आपले स्वतःच्या हक्काचे निवडून दिले. हाच किस्सा जर महाराष्ट्रामध्ये सगळ्या मतदारसंघांनी राबवला असताना तर आज हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हे गेलेले सगळे जीव आज आपल्यामध्ये उपस्थित असते. कारण मी येताना काय वेळेला आता गाडीमध्ये काय करायचं, मग आपल्या पंतप्रधानांनी सांगितले बिहार में क्या हुआ, रील बनाने की इंडस्ट्री. सगळे रील बनवत असतात. मग आम्ही पण रील बघत असतो. मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं एक रील दिसलं की त्यांनी त्या प्रशासकीय सेवेमध्ये जे आता ज्यांची सेवा सुरू होणार त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या मनात काय, तुम्ही सेवेमध्ये काय करणार आहे हे तुमच्या मनामध्ये स्वच्छ पाहिजे. पहिलं तुमच्या मनात, मुख्यमंत्र्यांना विचारायचं तुमच्या मनात तरी स्वच्छ आहे का? म्हणजे भ्रष्टाचार करू नका. आणि तुम्ही तुमच्याकडे भाजपात आले तर सगळ्यांनी भ्रष्टाचार करायचा. म्हणून मी सगळ्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की महाराष्ट्रातले सगळे शेतकरी भाजपात आले तर तुम्ही त्यांचं कर्ज माफ करणार आहात का? हा पक्षपातीपणा कशासाठी? आणि जे पॅकेज त्यांनी जाहीर केलं 31,800 कोटी जाहीर करताना छान बाई त्यांच्याकडे कला आहे. तुमचा खिसा कापला तरी एकदम एवढ्या साळसूतपणाने कापतील की तुम्हाला खिसा कापला तरी गुदगुली होईल. तसं त्यांनी ते पॅकेज जाहीर केलं 31,800 कोटी. आता त्यांनी ठीक आहे आपली मागणी आहेच त्याच्याबद्दल तर बोलायचंच आहे,
पण निदान त्यांनी दिलेल्या पॅकेजमध्ये आहे तरी काय? एक तर त्या 31,800 कोटीमध्ये 2200 कोटी पहिलेच आहे. नंतर जे काय केलेलं आहे त्यांनी मुद्दामून मी बातमीच वाचून दाखवते. नव्या निकषांनुसार प्रति हेक्टरी कोरडवाहू शेती आहे का कोणाची? किती जणांची आहे? एवढ्या जणांची आहे ना. कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टरी 18,500. किती जणांना मिळाले? 18,500. हा, बागायती शेती आहे कोणाची? बागायती शेतीला प्रति हेक्टरी 27,000 मिळाले. 2700 तरी मिळाले का? 27 रुपये पण नाही. बहुवार्षिक शेतीला 32,500 मिळालेत कोणाला? बरं ठीक आहे. तरी सुद्धा याची फोड जर का आपण केली, आता परत मी सांगतो, मला शेतीतलं काय कळत नाही. किती एकर म्हणजे किती हेक्टर म्हणजे किती एकर, किती गुंठे म्हणजे किती एकर, मला काही कळत नाही. कारण मला कळून घ्यायची गरज पण नाही. मला शेतकऱ्याचं मन कळते, त्याला आनंदात तो हसला की मला कळलं सगळं. बाकी काय करायचंय मला? मग खत किती टाकायचं, बियाणे कसं पेरायचं, नाही कळत मला. पण ह्याची जर का फोड केली तर, ह्यानुसार जर का केली तर कोरडवाहू शेतीला प्रति गुंठा 185 रुपये मिळाले ना. खूप मिळाले का हो? हा, कोरडवाहू शेतीला प्रति गुंठा 185 रुपये, बागायती शेतीला 270 रुपये, बहुवार्षिक शेतीला 325 रुपये. अरे एवढी मदत मिळेल तर सोन्याची कौलं नाही चढवणार तुम्ही घरावर? काय तुम्ही लोक खोटं बोलता? हा, हे सरकार दगाबाज म्हणतो ते एवढ्यासाठी. एक तर मदत द्यायची ती सुद्धा अशी, आणि ती सुद्धा द्यायचीच नाहीये. म्हणजे मी सहज विचारतो, तुम्हाला विचारतो, प्रत्येक दिवशी दर एका दिवसाची शेतमजूर किती असते? 500 रुपये. 500 रुपये रोज दर माणशी, तेच ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तरी सुद्धा मी याच्यावरती विश्वास न ठेवता लिहिलेल्यावरती तुम्हाला विचारलं. 500 रुपये जर एका दिवसाला शेतमजूर एका माणसाची असेल तर हे तुम्हाला 185 रुपये प्रति गुंठा, 270 रुपये प्रति गुंठा, 325 रुपये प्रति गुंठा. हा, हे काय दररोज नाही मिळणार आहेत तुम्हाला. एकदा दिलं का राम राम पाहुणं, जा तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. बरं, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? बरं, तुमच्या नुकसान भरपाईसाठी जे काय ट्रिगर होते ते ट्रिगर आत्ता आहेत, त्या ट्रिगरनुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार का? एकच ट्रिगर ठेवलाय, पीक कापणी. आता हे सरकारचं कापणी करायला पाहिजे, सरकार कापणी. कारण हे दगाबाज सरकार आहे, म्हणून आम्ही त्याला दगाबाज म्हणतोय. काय आम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून मी काय तर आम्ही आमचा काहीतरी जीव चाललाय अशातला भाग नाही. पण माझा जीव जळतोय कारण माझा शेतकरी तडफडतोय, म्हणून माझा जीव जळतोय. नाही तर मला काय हौस आहे, काय निवडणूक आहे? तुम्ही दिला ना, माझा राहुल निवडून दिला, तिकडे बंडू निवडून दिलेले, झालं माझं काम. पुढची निवडणूक येईल तेव्हा मी येईन. पण मी म्हणजे काय राजकारणी नाहीये. आज सत्ता असती तर तुमच्यावरती अश्रू ढाळण्याची वेळ येऊ दिली नसती. पण आज हातामध्ये काही नाही, तरी सरकारला त्यांनी जे काय केलेलं आहे, दिलेलं आहे ते तर द्यायला लावलंच पाहिजे. पण तुमची कर्जमुक्ती करायला सरकारला आपल्याला भाग पाडावंच लागेल. म्हणजे आज शक्तीपीठाचा जो विषय आहे, मगाशी कुठे होतो आपण अहमदनगर सकाळी, तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तो स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, वयोवृद्ध आहेत ते, पण कळमनुरीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं मला, ते त्यांनी क्लिप दाखवली फोन मधली की पोलीस कसे अत्याचार करतायत. आता पोलीस अत्याचार करतात म्हणजे त्यांना वर्ण आदेश येतात की ठोका यांना. मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, तो जो आंदोलक होता त्यांनी सांगितलं की साहेब, रजाकारांपेक्षा जास्त अत्याचार हे सरकार करते. मग कोणाचं सरकार आहे हे? आणि रजाकार म्हटल्यानंतर त्यांच्याशी लढायचं कसं हे मी मराठवाड्याला शिकवायचं. ज्या मराठवाड्याने एक लढायचा म्हणजे कसं लढायचं असतं हे दाखवून दिलं, तो मराठवाडा जर का हतबल होऊन बसणार असेल तर मग मात्र त्याला नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. मी मत मागायला आलोच नाहीये, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे आशेने बघतायत, काय करू हो मी?
जेव्हा होतं तेव्हा मी करून दाखवलं होतं. ठीक आहे, आता यांनी माझ्यावर किती टीका करू दे की घर बसल्या, अरे हो रे ठीक आहे रे खूप झालं आता नवीन काहीतरी बोल, पण मी जे घरी बसून करून दाखवलं ते तू दारोदारी फिरून का नाही करू शकत आहेस? आज मी माझ्या शेतकऱ्यांशी बोलतोय, का मुख्यमंत्री येऊन इकडे असे बसून तुमच्याशी बोलत? कारण मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये जायचंय, बिहारमध्ये जाऊन ते प्रचार करतायत आणि तिकडे मला असं वाटतं की त्यांनी खरं प्रचार करताना बोलायला पाहिजे होतं की महाराष्ट्रामध्ये येऊन बघा कसं मी शेतकऱ्याच्या कोपऱ्याला गुळ लावलाय. हे का नाही बोलले मुख्यमंत्री बिहारमध्ये? पण तिकडे जाऊन बोलले की आम्ही किती किती काही लाखो लोकांच्या मध्ये आम्ही छटपूजा केली. आनंद आहे, मी काय त्याच्या विरुद्ध नाहीये, पण ती जशी छटपूजा तुम्ही त्यांच्या मध्ये जाऊन केली तशी माझी यांची पोटपूजा तुम्ही कधी करणार? जो आपण यांच्यामुळे आपण पोटपूजा करू शकतो, तो शेतकरी आज संकटामध्ये आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही का नाही बोलत? जे आज आम्ही करतोय, आपण करतो आहोत, हे काम खरं मंत्र्यांनी केलं पाहिजे, पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे, आमदार खासदारांनी तर केलंच पाहिजे. आमदार खासदार माझे करतातच आहेत आणि म्हणून मी आज एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. पण ह्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात तर, नाहीतर काही उपयोग नाहीये. होणारच सहभागी. एक तर मी काल परवापासून बोलतोय तो तर तुम्हाला करावंच लागेल, आणि तो म्हणजे जसं पंतप्रधान मोदींनी कोणालाही विश्वासात न घेता, म्हणजे असं सांगितलं जातं की मंत्रिमंडळाला सुद्धा एका खोलीत ठेवलं होतं आणि एकटे टीव्ही समोर जाऊन त्यांनी अचानक 8 वाजता नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदीमुळे तुम्हाला किती उपयोग झाला? का त्रास झाला? झाला ना? मग जर नोटबंदी त्यांनी करून तुम्हाला त्रास दिला असेल, आता सुद्धा तुम्हाला जे फसवून त्यांनी मत घेतले तुमचं आणि नंतर मतचोरी केलेली आहे, तर तुम्ही सगळेजण मिळून वोट बंदी म्हणजे मतबंदी करू शकता की नाही? निवडणूक कोणती असू दे, असेल नगर परिषद, पालिका, महापालिका, आणखीन काही असेल, पण तुम्ही सगळ्यांनी आता एवढे जमल्यात, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गावागावामध्ये जाऊन बोर्ड लावले पाहिजेत की जोपर्यंत आम्हाला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जोपर्यंत आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळत नाही तोपर्यंत महायुतीला नोटबंदी, विम्याचे पैसे मिळत नाही नोटबंदी, वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणजे सकाळी तर माझ्याकडे ते फोटो आहेत, किती वेळा आणि किती ठिकाणी दाखवू. म्हशी वाहून गेलेल्या आहेत, दुभत्या म्हशी, 40 म्हशी होत्या, हे बघा त्यांचे फोटो आहेत. हे फोटो दिलेत तरी अजून पैसे मिळत नाहीये. आणखीन काय पुरावा द्यायचा? पुरावा पाहिजे ना. आता तर आणखीन मी ऐकलं की ते सोयाबीनचं वगैरे तुमचं काय केवायसी वगैरे, आम्हाला केबीसी माहितीये, कोण बनेगा करोडपती, हे केवायसी. म्हणजे ज्यांच्या नावावर शेत आहे त्या महिला असो कोणी असो जाऊन तिकडे अंगठी द्यायची. मग ती महिला घरदार सगळं काम सोडून एकतरी संकट जायचं, लाईनीत उभं राहायचं आणि मग सांगायचं आज सेंटर बंद आहे, सर्व्हर डाऊन आहे. हे सरकारच बोगस आहे. ही कोणती पद्धत आहे? आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगतो ना की विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत वोट बंदी, कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत वोट बंदी, नुकसान भरपाई सगळ्याची, जनावरं वाहून गेलेत, कोंबड्या वाहून गेल्यात. बरं, ज्यांची घरं वाहून गेल्यात असे कोणी आहेत का इकडे? काही जणांची घरदारं वाहून गेलेत, कारण पाण्याचे लोटच्या लोट असे आले की घरदारं सुद्धा वाहून गेली. आता त्याच्यामध्ये मी मागणी केली होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या ज्यांची घरं वाहून गेलेत त्यांना मोफतमध्ये पक्की घरं बांधून द्या. घोषणा केली, पण अजून कोण फिरकलंच नाही. बरं, तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना मी विचारतो, तुमचे जागेचे आणि नुकसानीचे पंचनामे तरी झालेत का? बरं, ज्यांचे पंचनामे झाले त्यांना मदत तरी मिळाली का? मग दुसरा कार्यक्रम तुम्हाला देतो, करणार? अरे जोर नसेल तर काय करू? करणार असाल तर सांगतो, दगाबाज सरकारचा पंचनामा आपण करायचा. आमच्या नुकसान भरपाई, नुकसानीचा पंचनामा करायला सरकारला वेळ नाही ना, तर मग माझा प्रत्येक शेतकरी आता दगाबाज सरकारच्या कारभाराचा पंचनामा केल्याशिवाय राहणार नाही. जाऊन बसा, ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत पंचनामे करण्याचे, ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिया देऊन बसा. आणि रोज मला त्यांच्याकडनं यादी पाहिजे की त्यांच्या अखत्यारीमध्ये, त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकरी आहेत.
किती शेतकऱ्यांच्या जागेवरती जाऊन तुम्ही पंचनामे केलेत, किती पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले याची रोज यादी तो तहसीलदार असेल, तलाठी असेल, बीडीओ असेल, जिल्हाधिकारी असेल, कोणी असेल त्यांनी त्याच्या ऑफिसच्या बाहेर लावलीच पाहिजे. ह्याला म्हणतात दगाबाज सरकारचा पंचनामा. आणि जिथे आपले आमदार आहेत, खासदार आहेत, हे तुमच्या सोबत येतीलच, पण प्रत्येक शिवसैनिकाने गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जाऊन तिकडे बसलं पाहिजे, तर हे सरकार वटणीवर येईल. विमा कंपन्यांवरती मोर्चे मागे पण आपण काढले ते याही वेळेला काढू, पण हे जे सगळे आहेत ज्यांना फिरकायला सुद्धा वेळ नाहीये त्यांच्या तिकडे जाऊन ठिय्या देऊन बसलं पाहिजे. आणि जाताना एक काम करायचं, आता मगाशी त्यांनी जो शब्द वापरला तो शब्द काय मी वापरत नाही, तसा शब्द वापरायचा नाही, कळलं ना. जाऊन त्यांना हात जोडून विनंती करायची की दादा हो, आम्ही आलेलो आहोत, आपल्या जागेचा पंचनामा, जे काही नुकसान झालेलं त्याचा पंचनामा आपण केला पाहिजे, आणि जर केला असेल तर त्याची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली ती आम्हाला मिळाली पाहिजे. आणि ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय मारहाण नाही करणार, शिवीगाळी नाही करणार, पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला घरी जाऊ देणार नाही. तुमच्या जेवणाची सोय आम्ही करतो, डबा घेऊन जायचा. आणि डबा कसा न्यायचा, तर काल मला एका आजीने दाखवले तांदूळ, सडलेले तांदूळ, किडलेले गहू, हायब्रिड, त्याच्यानंतर सगळे काय 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 सगळं त्याच्यात अन्न शिजवून त्याला जेवण छान डबा घेऊन जायचा. जेव बाबा, इकडे 2 नाही 4 घास खा, पण आमचा पंचनामा कर, चल आमच्या बरोबर चल, पंचनामा कर. आता तुम्ही सांगता ना इथून 1 किलोमीटरवर आहे, घ्या जा, घेऊन जा त्याला. हे जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोण दाद नाही देणार. सरकार कोणत्या पद्धतीने चालवलं जात आहे. अंबादास दानवे आपले विरोधी पक्ष नेते होते, झाली मुदत संपली, मुदत संपून आता झाले महिने, तरी अजून ना आपल्याला विधानसभेचा विरोधी पक्ष नेते पद देत आहेत, ना विधान परिषदेचा अजून जाहीर करतायत. का विधानसभेचं का नाही देत, तर तुमचं संख्याबळ नाही म्हणून तुमचं संविधानात तशी काही सोय नाही असं ते म्हणतायत. जे खरं का खोटं हेही त्यांना माहितीये. मग संविधानात तशी तरतूद विरोधी पक्षनेते पदासाठी असेल तर संविधानामध्ये उपमुख्यमंत्रीपद कुठे लिहिले हे तरी मला दाखवा. पण एक सुद्धा उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पदच नाहीये. एक आहे ते अनर्थ मंत्री, जे परवापासून मी बोलत होतो अनर्थ मंत्री अनर्थ मंत्री, झाला ना अनर्थ, बाहेर आला की नाही त्यांचा. आणि दुसरे ते नगर भकास शक्तीपीठवाले, दाढीवाले. आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत, पण ते गृहमंत्री म्हणण्यापेक्षा त्यांना मी गृहकलह मंत्री म्हणतो. कारण पक्षापक्षात भांडणं लावायची, घरामध्ये भांडणं लावायची. जसे लाडकी बहीण योजना आहे, निवडणुकीच्या वेळेला सरसकट सगळ्या बहिणींना 1,500 रुपये दिले होते, 2-2, 3-3 महिन्याचे हप्ते दिले होते ना, 7,500. आता गेल्या महिन्याचा आज, आणि त्याही बाबतीत जाब विचारला पाहिजे की निवडणुकीत जाहीर केलं होतं की 1,500 नाही, सरकार जर आलं परत तर 2,100 रुपये देणार. कुठे ते 2,100 रुपये? आता त्याच्यातले घोटाळे बाहेर येत आहेत. काही हजार नावं त्यांनी बहिणींच्या नावाखाली बाप्यांची टाकलेली आहेत. कोणी खाल्ले पैसे? आणि हे कमी पडते की काय म्हणून आता नवीन नियम काढले असं मी ऐकलं की कुटुंबातील आता फक्त 2 जणींनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल. बरोबर आहे की चूक आहे? आणि या दोन नावं कोणी द्यायची? कुटुंब प्रमुखांनी. आता आपली कुटुंब जॉईंट फॅमिली असते, मोठी कुटुंब आहेत, आणि त्याच्यामध्ये मोहनराव भागवतांनी सुद्धा सांगितले की जास्तीत जास्त अपत्य पैदा करा. नाही, हे मी त्यांचंच सांगतोय वाक्य, माझी नाही तोंडची, आणि मी कोणत्याही चुकीच्या ह्याने बोलत नाहीये, आहे ही वस्तुस्थिती आहे. मग एका घरामध्ये एक आई आणि 3 मुली असतील, सासूबाई आणि 2-3 सुना असतील, मग त्यातल्या 2 जणींची नावं कोण देणार? कुटुंब प्रमुख. म्हणजे घरामध्ये बाई कोण होणार? कुटुंब प्रमुख. आमचं काय नाही बाबा, यांनी सांगितलं त्याला मी दिलं, मी काय करू? म्हणून मी त्यांना गृहकलह मंत्री म्हणतोय. ही सगळी दगाबाजी आपल्याशी सुरू आहे. या दगाबाजीला दगाबाजीनेच उत्तर द्यावं लागेल, आणि ते देण्यामध्ये काही गैर नाहीये. हा परत एकदा सांगतो, निजामाशी लढलेला हा मराठवाडा आहे, आणि त्यांच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने सरकार वागत असेल तर तुम्ही पहिले तुमच्यातले सगळे जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकवटा. नाहीतर चालूच आहे. मी आता येताना बघतोय शेतकरी तुम्ही सगळेजण तुमच्या कामाला लागलेच आहात. पेरणी सुरू झालेली आहे, नांगरणी सुरू झालेली आहे,
काल सुद्धा मी गेलो होतो सगळीकडे, ते टीव्ही चॅनलवरनं आलं, एका शेतकऱ्याशी बोललो, तो बैल सुद्धा असा मुसंडी मारत होता, आंबरसनी पकडून ठेवला होता त्याला, पण तो शेतकरी रडत होता. पण तरी सुद्धा तो काय करणार, सगळं तुम्ही दादा आता बोलत ना, तेच तो तसंच बोलला. पण नांगरणी करण्याशिवाय पर्याय काय, कारण डोक्यावरती कर्ज आहे, करू काय. आणि त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांनी जे 2-3 प्रश्न विचारले की तुम्ही जून पर्यंत जर कर्जमुक्त करणार असाल तर तोपर्यंतचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही ते सांगा, नवीन कर्ज मिळणार आहे की नाही ते सांगा, खरडून गेलेली जमीन बँका गहाण म्हणून स्वीकारणार आहेत की नाही ते पहिले सांगा, आणि मग पुढचं बोला. जे मी बोलतोय तुम्हाला पटते की नाही पटत, हे तुमच्या मनातलं आहे ना, मग तुम्हाला बोलतं करण्यासाठीच मी आलेलो आहे. आजपर्यंत आपण गेली 10 वर्ष मन की बात ऐकली, आता मी सरकारला जन की बात ऐकवायला आलेलो आहे, ही तुमची बात. आणि म्हणून हे सगळ्या कॅमेरा टीव्ही चॅनलवाल्यांना मी सांगतोय, तुम्हाला धन्यवाद देतोय की लोक काय बोलतायत, जनता काय बोलतायत ते राज्यकर्त्यांना ऐकवा. जे मी सांगितले ते करणार. मग दगाबाज सरकारचा पंचनामा, आणि जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत जोरात बोला, वोटबंदी, मतबंदी. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मोर्चाच्या आधी पण मी आलो होतो, मोर्चाला आलो, मोर्चाच्याच वेळेला बोललो होतो की मी हे सगळं तपासायला, पॅकेज तपासायला परत येणार आहे. अजून 1 महिनाभरानंतर मी परत मराठवाड्यात येणार. पण आलो तो नुसता असा नाही फिरणार, तुमच्याकडनं रिपोर्ट घेणार, तुम्ही सरकारचा किती पंचनामा केला, तुम्ही माझे अधिकारी आहात, तुम्ही तलाठी आहात, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही सगळे आहात, बीडीओ आहात, सगळे आहात. तुम्ही केलेल्या सरकारचा पंचनाम्याचा रिपोर्ट मला तुम्ही तुमच्या हाताने माझ्याकडे द्यायचा. काय हो की नाही? अरे जोरात नाही बोलत तुम्ही. चला उद्यापासून पंचनाम्याला सुरुवात करा, पुढच्या महिन्यात मी परत येणार, तोपर्यंत सरकारने तयार राहावं. तुमचा पंचनामा आता माझी जनता करणार. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.